पहिलं स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। वळूयात मॅचच्या दिशेने यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय आणि वळतोय महत्त्वाच्या सामन्याकडे। अर्थातच चालू होणारा सामना आहे दशावतार योद्धा अणव वर्सेस भगवती आंबरड संघ। भगवती आंबरड संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय दशावतार योद्धा संघाला। दशावतार योद्धा संघ सलामीची प्रारंभीची जोडी आपण पाहतोय मैदानावर पंकज परब आणि आकाश मसूरकर। स्ट्रायकिंगच्या दिशेने आकाश मसूरकर, पहिला चेंडू, हो चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। चेंडू पडल्यानंतर थोडासा नॅचरल इन स्विंग पद्धतीचा थोडासा नॅचरल कट आपल्याला पाहायला मिळतोय। आज आपण पाहिलं तर थोडीशी पावसाची देखील हजेरी लागली आहे मैदानावर, त्यामुळे आता टायमिंग साधणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल। मोठ्या फटक्यांवर आपण पाहतोय मैदानावर पहिल्या इनिंगच्या समाप्ती अगोदर या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे। पुढच्या सामन्याच्या दोन्ही संघांना विनंती आहे। यावेळेला मात्र सुंदर फटका, इनसाइड आउट देखना फटका आपण पाहतोय। ओव्हर दी कव्हर्सच्या डोक्यावरनं मारलेला फटका, चेंडू बघता सूर्य क्षेत्ररक्षण मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहिलं मैदानावर तर अगदी वाऱ्याच्या वेगाने जात चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या क्षेत्ररक्षणानंतर दर्जेदार फेकी आपल्याला पाहायला मिळाली। दरम्यानच्या कालावधीत दुहेरी धाबेनिशी धावांचा अकाउंट धावांचा श्रीगणेशा होतोय तो आकाश मसूरकर या बॅट्समनच्या खात्यावर। दुहेरी धाव सांघिक धावसंख्येचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय ते 2 धाबांवर। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 2 अशी धावसंख्या आपण पाहिलं मैदानावर। वैभव परब गोलंदाजी मार्कवर, वैभवचा हा चेंडू आकाशसाठी शॉर्ट पिच चेंडू आखूड टप्प्याचा आपण पाहतोय मैदानावर। डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय, पंचांचा इशारा येतोय दुहेरी धाबेचा। या दुहेरी धाबेनिशी धावसंख्येवर परिवर्तन देखील आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या स्थिरावली, 3 चेंडू 4 धाबा। पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय, 4 अशी धावसंख्या आपण पाहतोय मैदानावर। पहिला डॉट चेंडू आला होता, त्यानंतर चांगला फटका इनसाइड आउटचा, त्यानंतर पुल केलेला फटका आपण पाहतोय मैदानावर। पुल मात्र निघतोय दुहेरी धाबेसाठी। टोटल जरा मैदानावर आपण पाहतोय ऐकतोय क्रिकेटचा रणसंग्राम, अर्थातच मालवण प्रीमियर लीग 2025। उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत। आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय, आजच्या रात्रीमधील दुसरी लढत आपण पाहतोय। पावसाची थोडीशी हलकी हजेरी देखील आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे आज या सामन्यात आपण थोडासा उशीर होताना पाहायला मिळतोय। दशावतार योद्धा संघ कुणाल पेडणेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत समालोचन कक्षामध्ये आणि भगवती आंबरड संघ अमैया राऊळ दोघांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय। महत्त्वाचा सामना आहे आपण पाहतोय मैदानावर। पहिला सामना थोडासा उशिराने, मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय मैदानावर आकाश मसूरकर आणि पंकज परब। गोलंदाजी एंडकडनं आपण पाहतोय वैभव परब नावाचा हा गोलंदाज, मॅन फ्रॉम खोटले गावचा हा खेळाडू आज कारणेवाडीचं मैदान गाजवण्याच्या इराद्याने आपल्याला पाहायला मिळतोय। काल देखील सुरेख गोलंदाजी केली होती। सन्माननीय आदित्य चव्हाण, सन्माननीय दिवेश पारकर यांच्याकडून खास आंबरडवरनं ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आमच्या स्कोरर आदरणीय गणेश राऊळ यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे। 100 रुपयांचं मनापासून आपलं स्वागत करतोय आणि मनापासून आभार देखील या ठिकाणी व्यक्त करतोय। वळूयात मॅचच्या दिशेने आपण पाहतोय, थोड्या वेळासाठी या ठिकाणी सामना थांबलाय।
मॅन फ्रॉम खोटले गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईकवर आहे मॅन फ्रॉम मसुरे गावचा हा खेळाडू, मसुरे गावचा हा स्टार खेळाडू अर्थातच आकाश मसूरकर. नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने मॅन फ्रॉम ओरोसचा हा खेळाडू पंकज परब आपल्याला पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत 3 चेंडू फेस केले आकाश मसूरकरने, त्यामध्ये 4 धाबा. हा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफ क्लिअर केला जातोय. सीमा रेषेजवळ येतोय चेंडू, सीमोल्लंघन करतोय, चौकार येतोय, सुरेख फटका, बहारदार स्ट्रेट ड्राईव्ह चेंडूवर येतोय. साई स्पोर्ट चौकार, 4 धावा. 4 धाब्यांची धावसंख्या पोचली 8 धावांवर. चेंडू तर चांगला होता, त्यापेक्षाही चांगला फटका होता, मात्र त्यापेक्षाही चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं ते मिड ऑफच्या खेळाडूला. मात्र मिड ऑफ क्लिअर केला 30 यार्ड सर्कल. त्यानंतर मात्र चेंडू अगदी वाऱ्याच्या वेगाने निघाला. शॉर्टपिच चेंडू यावेळेला देखील हुक केलाय. आपण पाहतोय जेल होण्याचा संभव आहे. जेलखाली क्षेत्ररक्षक, सुंदर जेल टिपला जातोय. फलंदाज माघारी परततोय. अक्षय साळकर सुंदर जेल टिपतोय. संभाव्य धोका होता आकाश मसूरकर आणि या आकाश मसूरकरला माघारी परतवलं जातंय. RCC चुनवरे संघाचे संघ मालक सन्माननीय मकरंद परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय मकरंद परब आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. SSS श्री साई स्पोर्ट्स सांताक्रूजवरनं या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेले आहेत. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्वागताचं पुष्पगुच्छ आपण स्वीकारायचं आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. व्यासपीठावर स्वागत केलं जातंय. मकरंद परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. RCC चुनवरे संघाचे संघ मालक त्यांचं स्वागत होतंय साई स्पोर्ट्स कट्ट्याच्या माध्यमातून. धन्यवाद. त्यानंतर वळूयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानावर न्यू बॅटर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 8 धाबा. गिरेश्वर नांदोस संघ मालक सन्माननीय गिरीश पार्टे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. विनोद पार्टे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या निमित्तानं. उळ्यात मॅचच्या दिशेने आपण पाहिलं तर कटचा फटका पाहिला आहे. चेंडूवर निघतोय. एकेरी धावेनिशी स्वतःकडे स्ट्राईक राखतोय तो कुणाल केवस्करची काल फलंदाजी आपण पाहिली. मैदानावर चांगल्या पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली. काल पंकज परबने देखील इम्प्रेस केलं होतं फलंदाजी करत असताना. तशीच अपेक्षा असेल आणि गोलंदाजी एंडकडून आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज येतोय तो सौरभ कांबळी, मॅन फ्रॉम मालवण. सौरभ कांबळी मॅन फ्रॉम मालवण मेडा गावचा हा सुपुत्र आपण पाहतोय मैदानावर. दुसऱ्या बाजूने असेल स्ट्राईकवर कुणाल केळुस्कर. यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट्स कट्टा वर्सेस गिरेश्वर स्पोर्ट्स नांदोस. आपण टॉससाठी यायचं आहे. आपल्याला पहिला पुकार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेला देखील पुन्हा एकदा थोडासा सन्मान दिला जातोय. आपण पाहिलं तर बॅकफुटला कट करतोय. चेंडूवर एकेरी धाव. आपण पाहिलं तर पोझिशनमध्ये फलंदाज होता. चांगल्या पद्धतीने हलक्या हाताने हा फटका खेळतोय तो कुणाल केळुस्कर नावाचा हा फलंदाज. तब्बल 7 चेंडू उलटून गेले आणि आपण पाहिलं मैदानावर तर पंकज परबला पहिल्यांदा चेंडू फेस करण्याची संधी मिळाली आहे. मॅन फ्रॉम ओरोसचा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानावर. पंकज परब त्याच्या नावावर 1 सेंचुरी आहे असा खेळाडू आपण पाहतोय. 1 शतक आहे असा खेळाडू आपण पाहतोय मैदानावर. मात्र आज त्यामधील जास्तीत जास्त धावा यावेळेला मैदानावर काढावे लागतील. प्रयत्न करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. प्रयत्न आणि संघर्ष कशा पद्धतीने केला जातो हे जाणतोय तो अर्थातच पंकज परब हा खेळाडू. गोलंदाजी एंडकडनं मात्र प्रयत्न केले जात आहेत.
यावेळेला देखील पुन्हा एकदा सुंदर फटका आपण पाहतोय. अलॉंग विथ कार्पेट जमनीलगतचा हा फटका, जमनी बरोबर येणारा हा फटका. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार आपण पाहिलं मैदानावर. तर लॉंग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. कव्हर ड्राईव्हचा फटका राकेश कदम आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळाला. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्येला फक्त एकेरी धावेवरच समाधान मानावं लागेल. ते पंकज खातं खोलतोय आणि सौरभ पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्टेप आउट होतोय. येऊन मोठा फटका खेळला जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा राकेश कदम आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम गावराईचा हा खेळाडू मैदानावर पहिल्या यापूर्वीच्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव खर्च केली. मात्र या चेंडूवर सुरेख झेल टिपलाय. सुंदर झेल आणि फलंदाज माघारी परततोय तो कुणाल केळुसकर. 11 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 11 धावा आतापर्यंत. 2 फलंदाज माघारी परतलेत. मिडल ऑर्डरला या ठिकाणी आपण पाहतोय नवीन फलंदाज पाऊलं टाकतोय मंगेश पालवला आज मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण दशावतार योद्धा संघ जर एक सुस्थितीमध्ये एक चांगल्या फायटिंग टोटलपर्यंत पोचायचं असेल तर पंकज परब आणि मंगेश पालव या दोघांच्याही खांद्यावर याची जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी पूर्णपणे पार करावी लागेल. कशा पद्धतीने ही जबाबदारी पार केली जाते हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. मैदानावर गोलंदाजी एंडकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय सौरभ कांबळी काल देखील चांगली गोलंदाजी केली होती भगवती आंबरड संघासाठी. तोच सौरभ कांबळी आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आपल्या नावाला साजेल शोभेल अशा पद्धतीची कामगिरी हा मैदानावर सातत्याने करताना पाहायला मिळतोय. असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच सौरभ कांबळी, मॅन फ्रॉम मालवण मेढा. मंगेश सौरभचा हा चेंडू पहिल्या चेंडूवर पिक केला, चेंडूला उडवला थेट सीमारेषा पार. येतोय हा दर्जेदार बहारदार साई स्पोर्ट्स कट्टा षटकार. 6 धावा 6 धावेनिशी धावसंख्येवर परिवर्तन घडवलं जात आहे. धावसंख्या स्थिरावली 17 धावांवर. जोपर्यंत आत्तापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्येला कुठेतरी गतिरोधक लावण्यात यशस्वी ठरला होता तो सौरभ कांबळी नावाचा गोलंदाज. फक्त 2 धावा आतापर्यंत 4 चेंडूवर दिले होते, खर्च केले होते. 1 विकेट देखील त्या ठिकाणी मिळवली होती. मात्र 5व्या चेंडूवर आल्याच मंगेश पालवच्या बॅटमधून धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघतोय आउट ऑफ द पार्क. येतोय हा षटकार. 6 धावा धावसंख्या 17 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा सौरभ. हा चेंडू आपण पाहतोय थोडंसं आपण पाहिलं तर शपल करून गेला होता. त्यावेळेला देखील आपण पाहिलं तर मैदानावर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. ते अर्थातच जरी देखील षटकार आला असेल तरी देखील 9च धावा फक्त आपल्या षटकात खर्च करतोय तो सौरभ कांबळी नावाचा हा गोलंदाज. टोटल धावसंख्या पोचली 18 धावा आणि धावसंख्येचं विवरण आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 9 धावांची सरासरी ही मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच वैभव परबने देखील 9 धावा खर्च केल्या आणि सौरभ कांबळीने देखील 9 धावा खर्च केल्यात. टोटल 18 धावा या स्कोर कार्डवर. तिसरं महत्त्वाचं निर्णायक षटक आणि निर्णायक षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय गोलंदाजी एंडकडून हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहत आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय तो वैभव परब. गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम खोटले गावचा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानावर. पहिल्या षटकात तब्बल 9 धावा खर्च केल्यात. मात्र आत्ताच्या घडीला जर विचार केला तर धावांची अपेक्षा आहे ती अर्थातच दशावतार योद्धा संघ अणाव याला. आणि दशावतार योद्धा अणाव संघ कशा पद्धतीने काउंटर अटॅक केला जातोय तो वैभव परबवर हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे की या निश्चितच चांगल्या गोलंदाजीने समोरच्या संघाची भिंत फळी मोडीत काढतोय हे देखील पाहणं गरजेचं असेल. यावेळेला मात्र स्टेप आउट होऊन फटका घेण्याचा प्रयत्न होतो. हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न अयशस्वी ठरतोय. मात्र यष्टीरक्षण आपण पाहिलं तर कॉडविन डिसोजा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं यष्टीरक्षण आणि तमाम धावांच्या शंका त्या ठिकाणी समाप्त होत आहेत. तब्बल निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावली ती 18 धावा. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेला देखील आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू थोडासा आपण पाहिलं तर आउटस्विंग पद्धतीचा चेंडू थोडासा बाहेर जात होता. या चेंडूला जर सोडलं असतं तरी देखील अवांतर धाव येऊ शकली असती. मात्र फलंदाजाने खेळणं पसंत केलं आपण पाहिलं मैदानावर. तर एकेरी धावेसाठी हा फटका येतोय. एकेरी धावेनिशी धावसंख्या वधारली, धावसंख्या स्थिरावली ती 19 धावांवर. समालोचन कक्षामध्ये आमचे मित्रवर्य मार्गदर्शक आदरणीय
विवेक परब साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय समालोचन कक्षात. आज त्यांचा आवाज देखील आपल्याला पाहायला मिळेल. असे विवेक परब मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. वैभवचा हा चेंडू लॉफ्ट केलेला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मैदानावर शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल टिपला जातोय. राजा परब मॅन फ्रॉम खोटले, खोटले गावचा हा खेळाडू, गोलंदाज देखील मॅन फ्रॉम खोटले आणि क्षेत्ररक्षक देखील मॅन फ्रॉम खोटले. पाहतोय आपण मैदानावर एक षटकार जरूर ठोकला होता मैदानावर तो मंगेश पालवने. मात्र आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांमध्ये आणि मोठ्या भागीदारीमध्ये ही यशस्वी अशी घोडदौड होऊ शकली नाही मैदानावरती मंगेश आणि पंकजच्या माध्यमातून. मंगेश माघारी परततोय. अर्थातच तिसरा धक्का दशावतार योद्धा अनाव या संघाला. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानावर. सिद्धेश मेस्त्री नावाचा हा फलंदाज. सिद्धेश मेस्त्री हळूहळू पाऊलं टाकतोय मैदानावर. मात्र इरादे स्पष्ट करावे लागतील, कारण आपण पाहतोय तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकातील आपण विचार केला तर 3 चेंडू समाप्त झालेत. अर्थातच या इनिंगमधील तब्बल 15 चेंडूंचा खेळ उलटून गेलाय आणि उरलेले 15 चेंडू अजूनही आपल्यासाठी शिल्लक आहेत. या 15 चेंडूवर एक आक्रमक पारी पंकज किंवा सिद्धेशला खेळावी लागेल. वैभवचा हा चेंडू, चांगला चेंडू गोल्डन स्पॉटला पडतोय. त्यानंतर थोडासा उसळी घेत जाणारा चेंडू फलंदाजाला कुठेतरी बीट केलं जातंय. बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक पूर्ण करतोय. गॉडविन पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची वर्णी ही स्कोरबुकच्या खात्यावर. वैभवसाठी हा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फंबल होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी दिलाई दाखवली होते, मात्र थोडंसं आउटफील्ड स्लो आहे. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतील या 2 धाबा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट देखील म्हणावी लागेल आणि कमबॅक देखील म्हणावं लागेल. तो अर्थातच शुभम दळवी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवर घसरला होता तरी देखील पुन्हा एकदा चेंडू पकडलाय. फेकी केली गेली. धावसंख्या दुहेरीने वाढली. धावसंख्या पोचली ती आता 21 धाबांवर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 21 धाबा. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहतोय. थोडासा कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची थोडीशी बाहेरची कडा लागते, मात्र चेंडू निघतोय थर्डमॅन रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू आणि या षटकात केवळ 3 धाबा खर्च करतोय वैभव परब. 2 षटक फेकले. 2 षटकात 12 धाबा आणि 2 महत्वाचे विकेट त्या ठिकाणी, म्हणजे 2 गडी बाद केलेत आपल्या संघासाठी. भगवती आंबरड संघाची कमबॅक म्हणावं लागेल, पुनरागमन म्हणावं लागेल, मैदानावर करून दिलंय वैभव परबने. 4थं आणि 5वं षटक महत्वाचं असेल. 12 चेंडू महत्वाचे असतील आणि या 12 चेंडूमध्ये किती धाबा ठोकल्या जातील मैदानावर ते अर्थातच सिद्धेश मेस्त्री आणि त्याला साथ देणारा पंकज परब. अगदी सलामीसाठी आलेला हा फलंदाज पंकज परब अजूनही मैदानावर तळ ठोकून उभा आहे. प्रयत्न करतोय. सातत्याने प्रयत्न केले जात आहेत आणि प्रयत्न साधेसुधे करून चालणार नाही. त्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागेल, कारण समोरच्या बाजूने आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी वारंवार फेस करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. वैभव परबची 2 षटकं, सौरभ कांबळीचं 1 षटक. गोलंदाजी एंडकडून मॅन फ्रॉम खोटले पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क करतो अर्थातच राजा परब. पहिला चेंडू आपण पाहिला तर थोडंसं बॅकअप लेन आपण पाहतोय. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन केलं होतं आपण पाहिलं मैदानावर. तर मात्र मोठ्या फटक्यांकडे न जाता आपण पाहिलं चेंडूवर 1च धाव मिळते. एकेरी धावण्याशी धावसंख्येवर देखील परिवर्तन घडलंय. 22 धाबा. धावसंख्याली 22 धाबा. पुन्हा एकदा राजा परब सज्ज होतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस म्हणावं लागेल. आपण पाहिला तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा वेगाने येतोय शुभम दळवी. चेंडूवर ताबा मिळवतोय. पुन्हा एकदा यष्टीरक्षक गॉडविन डिसोजाच्या हातात चेंडू फेकला जातोय. एकेरी धावण्याशी समाप्ती केली आहे या चेंडूची. आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली 23 धाबांवर. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय.
तिसरा चेंडू पुन्हा एकदा राजा सज्ज होतोय मैदानावर. समोर असेल पंकज परब, मॅन फ्रॉम ओरोसचा हा खेळाडू राजासाठी. यावेळेला मात्र सुंदर फटका आपण पाहतोय. चेंडूवर अपरकट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण आणि परतीची फेकी केली गेली. तोपर्यंत लिहिल्या दुहेरी धाव अस्तित्वात येताना आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी धाबेनिशी समीकरण बदललंय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 25 धाबा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धाबा. आतापर्यंत आपण पाहिले 3 महत्त्वाचे फलंदाज माघारी परतलेत. 25 अशी धावसंख्या. रिव्हर्स स्वीप आपण पाहतोय मैदानावर. चेंडू निघतोय सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच स्क्रीनवर पाहायला मिळतोय. सिद्धार्थ मेस्त्री हा क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू त्या ठिकाणी अडवलेत. मग अशा चेंडूवर अपरकट केला होता. यावेळेला आपण पाहिलं मैदानावर तर रिव्हर्स स्वीप केला होता. चांगला फटका मिडल ऑफ द बॅट. टायमिंग चांगलं होतं मात्र सीमारेषा गाठलू शकला नाही आहे तो म्हणजेच सिद्धार्थ मेस्त्री या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दोनही चेंडू त्याच खेळाडूने अडवलेत. शॉर्टपिच चेंडू यावेळेला देखील आपण पाहतोय मोठा फटका आहे. हवेत क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानावर. शुभम दळवी पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगाने दुहेरी धाव कंप्लीट केली आहे. दुहेरी धावनिशी धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. धावसंख्या स्थिरावली. 29 धाबा. तब्बल 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. या षटकात आतापर्यंत राजा परब 8 धाबा खर्च करतोय. पंकज परब आणि सिद्धेश मेस्त्री याच्या माध्यमातून सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके येत नाही आहेत मात्र त्याची कमतरता भरून काढण्यासाठी सिंगल डबलवर धाव देणं गरजेचं. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कलला क्लिअर करतोय. क्षेत्ररक्षक येतोय पुन्हा एकदा मैदानावर. सिद्धार्थ मेस्त्री पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुहेरी धाबेनिशी हे षटक समाप्त होतंय आणि षटकाच्या सांगते अंती धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर फक्त 30 धाबा 31 धाबा. 31 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय या मैदानावर बनवल्या जात आहेत. दशावतार योद्धा संघ थोडासा स्ट्रगल मोडवर म्हणावं लागेल. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थातच 1 षटक बाकी आहे. या 1 षटकामध्ये मोठ्या फटक्यांकडे वळावं लागेल. धावसंख्या एक चांगल्या सुस्थितीमध्ये एक सन्मानजनक एक फायटिंग टोटलपर्यंत पोहोचायचं असेल तर निश्चितच या षटकात कमीत कमी 15-16 धाबा जोडणं हे क्रमप्राप्त दिसतंय. ते अर्थातच दशावतार योद्धा अनाव संघाला. गोलंदाजी एंडकडून शेवटचं षटक घेऊन सज्ज होतोय ज्ञानेश्वर गुरव, मॅन फ्रॉम ओरोसचा हा खेळाडू. समोर असेल सिद्धेश मेस्त्री. नॉस्टँगिनकडे आपण पाहतोय पंकज परब. सिद्धेश मेस्त्री पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय. मैदानावर मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत आहे आणि प्रदीर्घ अनुभव असलेला असा खेळाडू. यावेळेला मात्र बॅटची एज. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय फर्स्ट स्लिपला सुंदर झेल टिपला जातोय. राज सावंत सुंदर झेल टिपतोय. फलंदाज बाद होतोय. अर्थातच सिद्धेश मेस्त्रीच्या स्वरूपात 4था धक्का हा मैदानावर. दशावतार योद्धा 5 चेंडू खेळलाय. 3 धाबा. थोडीशी खराब कामगिरी म्हणावी लागेल मात्र प्रयत्न करावे लागतील. सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. पंकज परब आणि एकमेव खेळाडू असा आहे जो ओपनिंगला मैदानावर आलाय. अर्थातच सलामीसाठी आलेला बॅटर आहे पंकज परब. त्याने या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी केली गेली आहे. आत्तापर्यंत पाहिलं तर आकाश मसूरकर 8 धाबा. त्यानंतर कुणाल कासेकर 2 धाबा. त्यानंतर आपण पाहिलं तर मंगेश पालव 7 धाबा आणि सिद्धेश मेस्त्री 3 धाबा. अशा पद्धतीने हे फलंदाज बाद होत आहेत. तर पंकज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर ठाण म्हणून उभा आहे. तब्बल 11 धाबा या स्वतःच्या वैयक्तिक स्कोरवर 9 चेंडू खेळलाय. 11 धाबा बनवल्यात मात्र पंकजला देखील त्या ठिकाणी गिअर शिफ्ट करावा लागेल आणि एक्सेलेटरवर पाय द्यावा लागेल. कारण आपण पाहतोय मैदानावर या सामन्यामध्ये कमीत कमी एक 45-46 ते 50 धावांचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपण पाहिलं मैदानावर तर एक फायटिंग टोटल म्हणू शकतो आपण 5 षटकामध्ये. मात्र दुसऱ्या बाजूने ज्ञानेश्वर गुरव आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी एंडकडून. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता मिळवतोय. दुसरा चेंडू
नवीन बॅटन आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर फटका अलॉंग विथ कार्पेट क्षेत्ररक्षक येतोय. नैसर्गिक अडथळ्याला थोडासा चेंडू अडला होता, मात्र पंकज परब स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात समाधान धन्यता मानताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आहे मैदानावर अमोल गावकर. अमोल गावकर नावाचा हा फलंदाज एकेरी जमिनीशी स्वतःचं खातं खोलतोय. उरलेले 4 चेंडू आणि उरलेल्या 4 चेंडूवर 2 मोठे प्रहार करणं गरजेचं राहतंय, ते म्हणजेच पंकज परबला. आता मात्र बॅट फिरवावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, कारण दोन्हीही खेळाडू ओरोसचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो गोलंदाजी करतोय ज्ञानेश्वर गुरव हा देखील ओरोसचा खेळाडू आहे. पंकज परब देखील ओरोसचा आहे. ओरोस वर्सेस ओरोस हे बॅटल आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. कारणेवाडी कट्टाच्या या मैदानावर साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित मालवण प्रीमियर लीग 2025 हा रणसंग्राम आपण अनुभवतोय. आखूट टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार केला जातोय. चेंडूला हुक केलंय क्षेत्ररक्षक शुभम दळवी. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय कुठलीही चुकी नाहीये. मोठा फटका येण्याची आवश्यकता होती, तो मोठा फटका जरूर आलाय, मात्र शुभम दळवीच्या हातामध्ये त्या ठिकाणी झेल विसावला जातोय. पंकज परब देखील थोडासा निराशा मनाने माघारी परततोय. हताशाने निराश म्हणावं लागेल. पंकज परब जो सलामीसाठी आला होता मैदानावर, तब्बल 11 धाबा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत, मात्र तरी देखील थोडीशी निराशाजनक कामगिरीच म्हणावी लागेल दशावतार योद्धा संघाच्या माध्यमातून. आता आलाय मैदानावर संगम कदम नावाचा हा फलंदाज. संगमला 3 चेंडू खेळणे अजूनही अनिवार्य आहे. आपण पाहतोय मैदानावर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. या षटकामधील या सत्रामधील हे पहिलं सत्र आपण अनुभवतोय. पहिल्या सत्राचे शेवटचे 3 चेंडू आणि या 3 चेंडूवर संगम कदम मॅनफॉर्म पडवे गावचा हा खेळाडू आहे आणि या खेळाडूला आज मात्र बॅटिंगची ताकद मैदानावर दाखवावी लागेल. आपली क्षमता गुणवत्ता मैदानावर सिद्ध करावी लागेल. क्षमता आणि गुणवत्ता ज्यावेळेला आपण सिद्ध कराल त्यावेळेला आपण आपसुकत प्रसिद्ध व्हाल, म्हणून सिद्ध करणं गरजेचं आहे. मैदानावर सिद्ध करण्यासाठी दाखल होतोय तो संगम कदम मॅन फॉर्म पडवे. यावेळेला मात्र बॅटचे जय संगम कदम देखील नाराज करतोय. मैदानावर दशावतार योद्धा. काल आपण पाहिले पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली ती लक्ष्मण मोंडकरच्या माध्यमातून. मैदानावर विकेट हॅट्रिक, त्याचबरोबर मेडन ओव्हर अशा पद्धतीची किमया साकारली होती मैदानावर लक्ष्मण मोंडकरने आपल्या संघासाठी. आज मात्र दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतील मैदानावर बनते का हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी एंडकडून 4 चेंडू आतापर्यंत फेकतोय. या 4 चेंडूवर 1 धाव करतोय. खर्च 3 गडी मिळवतोय. मध्येच आपण 1 धाव निर्माण केली होती. नवीन फलंदाज निलेश वेंगुर्लेकर. मॅन फ्रॉम रेवंडी गावचा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानावर. क्षमता याला देखील सिद्ध करावी लागेल, कारण शेवटचे 2 चेंडू आहेत. त्या शेवटच्या 2 चेंडूवर निश्चितच मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. धावसंख्या बऱ्याच कालावधीपर्यंत आपण पाहतोय 32 धावांवर स्थिरावलेली. ज्ञानेश्वर गुरव ऑन हॅट्रिक असा बॉल घेऊन येतोय, असा चेंडू घेऊन येतोय. शॉर्ट पिच चेंडू समोरच्या दिशेने उडवला. आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रात नो मॅन्स लँडला चेंडू विसावतोय. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहिलं मैदानावर तर पॉपिंग क्रीज पर्यंत पुन्हा एकदा सुरक्षित पोहोचतोय. फक्त 1च धाव त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेनिशी समीकरण बदललंय. 33 धावा या स्कोर कार्डवर. पुढचा होणारा सामना असेल RCC चुनवरे वर्सेस पुढचा सामना आहे साई स्पोर्ट्स कट्टा वर्सेस गिरेश्वर नांदोस. आपण टॉस साठी आपल्याला विनंती आहे. या षटकात आपण पाहिले 4 महत्वाचे विकेट त्या ठिकाणी मिळवलेत. ज्ञानेश्वर गुरवने 4 विकेट मिळवले, 2 धाबा खर्च केली. अतिशय सुंदर गोलंदाजी. धावसंख्या स्थिरावली 33 धाबा. विजयाचं लक्ष असेल 34 धाबा. मी विनंती करतोय, आमंत्रित करतोय, पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून विनंती आहे. साई स्पोर्ट्स कट्टा संघ आपण टॉस साठी यायचा आहे आणि त्यांच्या विरोधात असतील गिरेश्वर नांदोस संघ. आपण दर्पण आचरेकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, साई स्पोर्ट्स कट्टाचे कर्णधार. आणि विनंती आहे मयूर पेडणेकर, आपण टॉस साठी यायचं आहे. गिरेश्वर नांदोस संघ कर्णधार, आपण टॉस साठी या. विनंती आहे. आपण पहिल्यांदाच आपल्याला सूचना देण्यात आली होती, पहिल्या इनिंगमध्येच या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. गिरेश्वर नांदोस संघ आपल्याला विनंती करतोय, आपण टॉस साठी यायचं आहे.
तब्बल 33 धाबा बनवल्यात चालू सामन्यामध्ये आपण पाहतोय दशावतार योद्धा संघ आकाश मसूरकर जो सलामीसाठी आलेला होता त्याने 8 धाबा मिळवल्यात 8 धाबा बनवल्यात पंकज परब त्याने 11 धाबा कुणाल केवस्कर 2 धाबा मंगेश पालव 7 धाबा सिद्धेश मेस्त्री 3 धाबा अमोल गावकर नाममात्र एकेरी धाव आणि सिद्धेश निलेश वेंगुर्लेकर 1 धाव अशा पद्धतीने हा डाव या ठिकाणी समाप्त झालाय तब्बल 5 षटकांचा खेळ समाप्त होऊन धावसंख्या स्थिरावली 33 धाबा विजयाचं लक्ष बनतंय 34 धाबा येणारे 30 चेंडू 34 धाबांचं समीकरण येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 34 धाबा कशा रीतीने मैदानावर बनवल्या जातील मैदानावर या 34 धाबा डिपेंड केल्या जातील की या 34 धाबा समोरच्या संघाकडून मिळवल्या जातील पाहणं औत्सुक्याचं राहतंय आणि मायक्रोफोनवर येणारा बदलणारा आवाज समीर राणे यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय थोड्याशा वेळासाठी आपली विश्रांती घेतोय धन्यवाद धन्यवाद सुनील करवडकर सर ओके नाणेफेक जिंकतोय गिरेश्वर स्पोर्ट नांदोस क्रिकेट संघ आपण तयार राहायचा आहे हा सामना झाल्यावर आपला ताबडतोब सामना होईल भगवती आमराड विनंती आपण आपली सलामीची जोडी लवकर मैदानात पाठवा 30 चेंडूत विजयासाठी 34 धावांची गरज आहे आपण पाहतोय साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट संघ आयोजित मालवण प्रीमियर लीग 2025चा भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस दुसरी रजनी दुसऱ्या रजनीतील दुसरा सामना समालोचन कक्षात मी मराठी समालोचक समीर राणे माझ्या साथीने सुनील करवडकर त्याचप्रमाणे सागर कदम आणि विवेक परब देखील जोडले जातील संपूर्ण स्पर्धेत ऑफिशियल नितीन जबडे सर त्याचप्रमाणे अंकुश बांबाडेकर सर स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय गणेश राहुल सर यांना विशाल लोडबे दर्पण आचरेकर आणि डॅनिस फर्नांडिस आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे तीस चेंडू 34 धावा बनवायचे आहेत आव्हान छोटंसं वाटत असलं तरी कोणत्याही क्षणी आव्हान कठीण होऊ शकतं कारण डू ऑर डायचा सामना आहे जो संघ विजयी होईल तो पुढील फेरीत प्रवेश करेल जो संघ पराजित होईल त्याला या स्पर्धेची अजून 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल त्यामुळे कोणत्याही संघाला इथून पुढे हरणं पसंत नसेल सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय शुभम दळवी त्याच्या साथीने गॉडविन डिसोजा गोलंदाजच्या आक्रमणावरती गौरव हिरलेकर जे संघ क्वालिफाय होतील त्यांचा ड्रॉ आजच्या रजनीत अगदी शेवटचा सामना झाल्यानंतर लॉट्स टाकले जातील याची देखील आपण सर्व संघ नोंद घ्या पहिला चेंडू चांगला चेंडू त्याच्यावरती मनगटाच्या साह्याने टोलाला फटका पॉइंट क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय सिंगलसाठी 34 धावांच्या पाठलागाला यशस्वी सुरुवात कंपल्सरीचे सर्व सामने आपण मैदानावरती पाहतोय एक धाव घेतली गेली पहिल्या चेंडूवरती 34 धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं धावा रोखणं कठीण होईल या मैदानावरती कारण कमी धावसंख्या आहे त्यामुळे तुम्हाला प्रयत्न हे करावे लागतील यावेळी गॉडविनच्या बॅटमधून एक चांगला फाईन लेग क्षेत्रात प्रवास करणारा फटका आलाय घोषणकीत क्षेत्राची निवड झाली आहे 2 धावा मिळतील या फटक्यावरती सांघिक धावफलक 2 धावांनी परावर्तित होतोय 3 धावा धावफलकावरती या दोहोंमधील कोणता संघ उद्याच्या दिवसात हजेरी लावेल पाहायला मिळेल कारण यापूर्वीच्या सामन्यात आपण वाखाणण्याजोगी क्षेत्ररक्षण पाहिलं विकास जबडे यांचं त्यांनी जे क्षेत्ररक्षण केलं मैदानावरती ते खूप निर्णायक ठरलं आणि त्याहीपेक्षा अक्षय गावडे त्यांनी घेतलेल्या धावा ह्या विजय आणि पराजयातील दुवा ठरल्या अंतर कमी जास्त करणाऱ्या होत्या विशाल सर आपणास विनंती आपण मान्यवर कक्षात स्थानापन्न व्हायचंय
यावेळी मात्र चांगला चेंडू, त्रिपळेचा वेध घेणारा चेंडू, बैठक शॉट फटका खेळायचा होता, बहुधा स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडू टोलवायचा होता गॉडविन यांना. बॅटची कट आणि त्यानंतर त्रिपळेचा वेध घेतोय चेंडू, बॅटर आउट होतोय. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या भगवती आंबरड क्रिकेट संघाला. आणि खरोखरच ज्याप्रमाणे कालच्या दिवसात यूट्यूबवरती अनेक कमेंट्स होत्या, दर्शन बांदेकरची मॅच कधी आहे, आणि आजच्या दिवसात अक्षय जर पाहायला गेलं तर हरेश बांदेकर नावाची चर्चा ज्यावेळी लिंक आली आहे तेव्हापासून हरेश बांदेकर नावाची चर्चा होऊ लागली आहे. हरेश बांदेकरची मॅच कधी आहे, यानंतर हरेश बांदेकरचा सामना होणार आहे. उंचपुरा हरेश या पुढील सामन्यात खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. मॅन फ्रॉम गावराई राकेश कदम यावेळी मैदानात सज्ज होतील स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी. 34 धावांचा पाठलाग आहे. सुरुवात थोडीशी चांगली झाली, परंतु मधल्या गडीला जर या षटकात पाहायला गेलं तिसऱ्या चेंडूवरती एक गडी बाद झालाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धाव फलक 1 गडी बाद 3 धावा. स्ट्राईक एंडवरती असतील मॅन फ्रॉम गावराई राकेश कदम. चला मित्रांनो, थोडं सहकार्य करायचं आहे. सर्वच खेळाडू सामने थोडे फास्ट घ्यायचे आहेत. हा स्पर्धेदरम्यान कसाल गावावरून आमचे मित्र महेश पेडणेकर काका, त्याचप्रमाणे विश्वनाथ मेडबावकर हे देखील दाखल झालेत. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत केले जाते. वेलकम सर. स्ट्राईक एंडवरती चांगला चेंडू होता, त्याला मात्र टोलवायचं होतं. यावेळी नॉन स्ट्राईक एंडवरती डेंजर झोन, कलेक्शन प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न सुरेख केले होते संजय बांदकर यांनी, परंतु थोडंसं कलेक्शनमध्ये कमी पडले आहेत गोलंदाज. जर प्रॉपर कलेक्शन झालं असतं तर नॉन स्ट्राईक एंडवरती रेड सिग्नल होता बॅटर राकेश कदमसाठी. या अस्तित्वात नसलेल्या धावा घेण्याचा मोह तुम्हाला कधी कधी डेंजर झोनच्या दिशेने देखील घेऊन जातो, परंतु सक्सेस देखील आहे. 1 धाव बनली आहे. सांघिक धावफलक परावर्तित होईल. 4 धावा धावफलकावरती. 4 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेल्या. स्ट्राईक एंडवरती असतील शुभम दळवी. या शुभमने संपूर्ण स्पर्धेत प्रभावित केलं आहे आपल्या फलंदाजीने. यावेळी आपल्या संघाला गरज आहे, त्यामुळे शुभमला मैदानात थांबणं खूप गरजेचं आहे. बहुतांश वेळा पाहिलं तर मला वाटतं मालवण प्रीमियर लीग पहिल्यांदा खेळत असतील शुभम दळवी, त्यामुळे शुभम येणाऱ्या काळामध्ये शुभम दळवी नावाची चर्चा देखील होणार आहे. अनेक स्पर्धांमध्ये या नावाची चर्चा, या नावाची क्रेज, या नावाची लेवल देखील ओळखली जाईल. यावेळी मात्र थोडासा ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टोलवायचा होता. चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. 1 धाव आली आहे. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक 5 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 34 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडवरती आता मात्र फलंदाज असेल, आपण ज्याला फलंदाजी करताना स्ट्राईक एंडवरती पाहणार आहोत. परंतु पहिल्या षटकाचा विचार जर पुन्हा एकदा करायला गेलं तर 5 धावा बनल्या. 34चा पाठलाग म्हणजे 24 चेंडू 29 धावांची गरज आहे. 24ला 29 बनवायचे आहेत. षटक क्रमांक 2ची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज मॅन फ्रॉम पडवे, अर्थातच रफ्तार का सौदागर. गोलंदाज सूरज रावत वेगावरती स्वार होत गोलंदाजी करणं पसंत करतो. हा गोलंदाज सूरज रावत. स्ट्राईक एंडवरती असतील शुभम दळवी. नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर राकेश कदम. धावा तुम्हाला एका बाजूने रोखायच्या आहेत, एका बाजूने धावा ठोकायच्या आहेत. हे द्वंद्व युद्ध आहे. दोन्ही संघांना इथून पुढे हारणं पसंत नाही आहे. तर संघ मालकांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. एका बाजूने पाहायला गेलं तर विजू दळवी आणि प्रशांत मिस्त्री यांच्या मालकीचा भगवती आंबरड क्रिकेट संघ, तर दुसऱ्या बाजूने दशावतारोद्ध अनाव क्रिकेट संघाचा विचार केला तर संतोष बागवे यांच्या मालकीचा क्रिकेट संघ. एका बाजूने आकाश मसरूरकर असतील, दुसऱ्या बाजूने असतील वैभव परब. हे एकमेकांच्या विरोधात यावेळी उभे ठाकले आहेत. कोणता संघ उद्याच्या दिवसात हजेरी लावेल, कोणत्या संघाला या स्पर्धेतून टाटा बाय बाय करावं लागेल, त्याची प्रचिती, त्याचा निर्वाळा देणारा सामना मैदानावरती.
यावेळी मात्र चांगला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू, फलंदाज झाला हा फटका पॉईंट किंवा कव्हरच्या डोक्यावरून टोलवायचा होता. हा इरादा मनोमनी राहतोय, इरादा फसतोय. अर्थातच निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2 ची सुरुवात गोलंदाज सूरज रावत यांच्याकडून. स्ट्राईक एंडवरती असतील शुभम दळवी. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूवरती बोटं फिरली. टप्पा पडल्यानंतर अजून चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला वळसा घेतोय. बॅटरला चेंडू खेळण्याजोगा होता. अर्थातच निर्धाव चेंडूची गणना पुन्हा एकदा स्कोरिंग काउंटिंगमध्ये केली गेली आहे. 2 चेंडू निर्धाव आलेत. एक निर्धाव चेंडू दशावतारोधा अणाव क्रिकेट संघासाठी लाख मोलाचा असेल, कारण सांघिक धावसंख्येचा विचार केला तर थोडासा कमी धावफलक आणि त्यामध्ये तुम्हाला धावा रोखायच्या आहेत. कंजूशीभरी षटकं हाताळावी लागतील. परंतु त्याच्या विरोधात शुभम दळवीचा मात्र कार्पेटच्या साहाय्याने टोळवलेला हा फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक अर्थातच प्रोटेक्शन. 1 धाव बनली. एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. सांघिक धावफलक 6 धावा धावफलकावरती. भगवती आंबरड क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. घेतलेला निर्णय यशस्वी म्हणावा लागेल, कारण वैभव परबने 2 षटकं हाताळली. 2 षटकात 12 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. त्यानंतर सौरभ कांबळी 9 धावा, राजा परबने 10 धावा खर्च केल्या. परंतु शेवटच्या षटकात ज्ञानेश्वर कुरव यांनी तर कमाल केली. यावेळी मात्र पॅडलाईनवरती असणारा चेंडू थेट यष्ट्यांच्या समोर सापडलाय. लेग बिफोर विकेट, अर्थातच पायचीतची शिकार होतोय फलंदाज राकेश कदम. यावेळी मात्र माघारी संपूर्ण स्पर्धेतील पहिला पायचीत असेल राकेश कदम. गिरेश्वर नांदोस, आपण नाणेफेक जिंकलात. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोचवा. गिरेश्वर स्पोर्ट्स नांदोस. मयूर पेडणेकर, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोचवा. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. यस दर्पण आचरेकर, आपल्याला यानंतरच्या सामन्यात फलंदाजी पहिल्यांदा करायची आहे, याची आपण नोंद घ्या. नवीन फलंदाज मैदानात मॅन फ्रॉम खोटले वैभव विश्वनाथ परब यावेळी मैदानात दाखल झालेत. शुभम आणि वैभव अशी जोडी असेल मैदानात. गोलंदाजच्या आक्रमणावरती आपण पाहतोय सूरज रावत, कमालीची गोलंदाजी. थोडा वेगावरती नियंत्रण मिळवले या गोलंदाजाने. तेज तर्रार चेंडू हाताळणे गोलंदाजाचा हातखंड आहे. परंतु आज जर पाहायला गेलं तर मैदानावरती थोड्या कमी गतीने चेंडू हाताळले जात आहेत. यावेळी आल्या आल्या अल्टीपल्टीचा प्रयास. वैभव परबच्या बॅटमधून चेंडू घोषांकित क्षेत्रात ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोनची निवड झाली आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक परावर्तित. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाज आपण पाहतोय सूरज रावत. एक सफलता मिळाली आहे या गोलंदाजाला. वैभव परबच्या प्रत्येक षटकारासाठी विठोबा चव्हाण आणि प्रजेश रावले यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक पुरस्कृत केले जाते. वैभव परब स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र सुरेखाचे चेंडू, त्याहीपेक्षा चांगला फटका. वैभवच्या बॅटमधून पॉईंट क्षेत्रात चेंडूचा प्रवास. पुन्हा एकदा निवड घोषांकित क्षेत्राची. 2 धावा मिळत आहेत आणि या शेवटच्या चेंडूवर आलेल्या 2 धावांनी सांघिक धावफलक दुहेरीत परावर्तित होईल. 10 धावा धावफलकावरती. विजयासाठी 18 चेंडू आणि 24 धावांची असेल गरज. 18ला 24 बनवायचे आहेत. कंपल्सरीचे सर्व सामने आपण या मैदानावरती पाहतोय. कालच्या रजनीत विचार केला तर 8 सामने आणि आजच्या रजनीत एकूण 7 सामने आपल्याला पाहायला मिळतील, अनुभवायला मिळतील. साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट संघ आयोजित मालवण प्रीमियर लीग 2025चे मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण या मैदानावरती, कारण्यवाडीच्या भव्य दिव्य मैदानावरती ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, ऐकतोय. स्पर्धेची आजची दुसरी रजनी, दुसऱ्या रजनीतील दुसरा सामना मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती असतील शुभम दळवी. नॉन स्ट्राईक एंडवरती वैभव परब. ज्या वैभव परबसाठी प्रजेश रावले आणि विठोबा चव्हाण यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक पुरस्कृत. स्ट्राईक एंडवरती शुभम दळवी. गोलंदाजच्या आक्रमणावरती गौरव हिरलेकर. हे दशावतार योद्धा क्रिकेट संघाचं ट्रम्प कार्ड आहे. गौरव हिरलेकर. यावेळी मात्र लोअर पुलटॉस चेंडू, चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट क्षेत्रात. क्षेत्ररक्षण
तैनात परतीची फेक थोडीशी निराशाजनक म्हणावी लागेल, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही झालाय. एकच धाव घेतली, एका धावेने संघिक धावपल्ला 11 धावा धावपलकावरती. स्ट्राईक एंडवरती आता पुन्हा एकदा वैभव परब असतील. वैभव परबच्या फलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू त्यांच्या बॅटमधून 4 धावा बदल्या आहेत. हे मैदान गेली अनेक वर्ष गाजवलंय या वैभव परब यांनी. यावेळी मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू उसळी घेतोय. चेंडूला सन्मान देत असताना चेंडू मात्र मिडॉनपर्यंत प्रवास करतोय. मिडॉपचा क्षेत्ररक्षक सूरज रावत मिडॉनपर्यंत प्रवास करून चेंडूवर ताबा मिळवतोय. तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची सुसंधी शुभम दळवी आणि त्याच्या साथीने वैभव परब. 12 धावा धावपलकावरती या षटकातील 2 चेंडूवरती पहिल्या सिंगल अर्थातच 2 धावा बनल्या आहेत. यावेळी मात्र चांगला चेंडू गोलंदाजाच्या थेट समोरून चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक अर्थातच चेंडूवरती येतोय आकाश मसूरकर. एक धाव बनली आहे, कारण थोडंसं आउटफील्ड स्लो झालं आहे. पावसाचा प्रादुर्भाव सकाळच्या सत्रापासून होता, त्यामुळे थोडंसं आउटफील्ड स्लो झालं आहे. याचा फायदा क्षेत्ररक्षकांना नक्कीच होतोय. फलंदाजांना मात्र मोठे भटके मैदानावरती खेळायला थोडी ताकद लावावी लागेल. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा वैभव. यावेळी मात्र वैभवच्या आवडीचा चेंडू, परंतु त्यावरती सजलेला फटका हा फक्त 2 धावांसाठी. लेकट टाकण्याचा इरादा होता गोलंदाज गौरव हिरलेकर यांचा. त्याहीपेक्षा वेगात असणारा चेंडू त्याच्यावरती स्वार झाला होता वैभव, परंतु आयोजन कमिटीचे निर्बंध असल्या क्षेत्रात चेंडूने प्रवास केला. 2 धावांसाठी फटका थोडासा फाईन खेळला गेला. या चेंडूवर 2 धावांनी सांघिक धावफलक. 15 धावा धावफलकावरती. 14-19 बनवायचे आहेत. मैदानावरती वैभव परब आहे, शुभम दळवी आहे. ही जमेची बाजू आहे भगवती आंबेड क्रिकेट संघाची. गोलंदाजच्या आक्रमणावरती पुन्हा एकदा गोलंदाज गौरव हिरलेकर. कधी वेगात चेंडू हाताळले जातात, कधी आतल्या दिशेला येणारे चेंडू, कधी बाहेरच्या दिशेला जागा बनवून खेळावं लागतं. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे आणि या चुकीचा फायदा होईल का फलंदाजी करणारा संघाला, परंतु क्षेत्ररक्षकाने त्यानंतर स्वतःला सावरत चेंडू रोखलाय. 2 धावा बनल्यात. सतरा धावा धावफलकावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. अर्थातच षटक क्रमांक 3 ची सांगता करणारे एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि गौरव विर्लेकर यांच्या स्पेलची सांगता करणारा हा चेंडू असेल मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती वैभव, नॉन स्ट्राईक एंडवरती शुभम यांना भागीदारी करायची आहे मैदानात. 34 धावांचा पल्ला गाठायचा आहे. यावेळी मात्र थोडासा बॅटवरती आला चेंडू, त्यानंतर शरीरावरती आदळतोय. थोडासा क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज घसरत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 18 धावा धावफलकावरती. आज स्पर्धेदरम्यान आमचे शुभचिंतक सन्माननीय विशाल मुसळे आणि सर्वेश पावसकर या ठिकाणी उपस्थित आहेत व त्यांचे मित्रमंडळ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना विनंती आहे आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 12 चेंडू विजयासाठी अजून 16 धावांची गरज आहे. 12ला 16 बनवायचे आहेत. शुभम दळवी, वैभव परब मैदानात आहेत. छोटेखानी सभा देखील घेतली गेली आहे आणि बहुमताने चेंडू संजय बांधकर यांच्या हातात सुपूर्द केला गेला आहे. या स्पर्धेसाठी सन्माननीय विशाल मुसळे साहेब यांच्याकडून आमच्या आयोजनासाठी 5,000 रुपये देणगी येते. आयोजन कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा विशाल मुसळे साहेब यांचं शब्दसुमन आणि शब्दफुलांनी पुन्हा एकदा स्वागत केलं जाते. विशाल मुसळे साहेब, आपणास विनंती आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हा. या ठिकाणी व्यासपीठावरती सागर वायरकर यांच्या शुभ हस्ते डेनिस फर्नांडिस यांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाते. यापुढे मात्र पहिला चेंडू, सुरेख चेंडू, अचूक लाईन लेंथ वरती चेंडू हाताळला गेलाय गोलंदाज संजय बांधकर यांच्याकडून. दशावतारोधा अनाव क्रिकेट संघासाठी एक निर्धाव चेंडू लाख मोलाचा आहे, तर भगवती आंबेड क्रिकेट संघासाठी एक धाव देखील लाख मोलाची असेल. या ठिकाणी स्वागत केले जाते. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. वैभव परब
यावेळी देखील सुरेख फटका वैभव विश्वनाथ परब यांच्या बॅटमधून चेंडू थेट सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी विजय आणि पराजयातील अंतर कमी जास्त करणारा हा फटका वैभव याच्या बॅटमधून आला एक मोठा आगाज केलाय सांघिक धावफलक 32 धावा धावफलकावरती विजयासाठी 8 चेंडू आणि 2 धावांची गरज पंकज मोडकसर यांच्याकडून वैभव परब या षटकारासाठी 500 रुपये यावेळी मात्र त्रिपळेचा वेध घेणारा चेंडू ठीक आहे परंतु जी जबाबदारी होती ती जबाबदारी लिलया पार पाडली आहे वैभव परब यांनी तब्बल 1500 रुपयाचा मानकरी डगआउटच्या दिशेने जाताना एकदा वैभव परबसाठी जोरदार टाळ्या सांघिक धावफलक आता आपण पाहतोय 3 गडी बाद झाले तर सांघिक धावफलक 32 धावा 7 चेंडू 2 धावांची गरज आहे 7 चेंडू 2 धावा बनवायचे आहेत आणि गेली अनेक वर्ष भगवती आंबरड क्रिकेट संघाचे जे नाव आहे त्या नावामध्ये ज्याचा मोलाचा वाटा आहे तो खेळाडू मैदानात हजर होतोय अर्थातच मॅन फ्रॉम आंबरड सिद्धार्थ मेस्त्री अतिशय शांत संयमी खेळाडू अतिशय थंड डोक्याने मैदानावरती वावरणारा हा खेळाडू स्वतःचं अष्टपैलुत्व सिद्ध करणारा खेळाडू मैदानात दाखल मॅन फ्रॉम आंबरड सिद्धार्थ मेस्त्री वैभव परब 11 चेंडू तब्बल 24 धावा आणि गोलंदाजी करत असताना 12 चेंडूत 12 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले आहेत वैभव परब यांनी आपल्या नावारूपाला साजेशी कर्णधार पदाला साजेशी कामगिरी वैभवने साकारली आहे मैदानावरती आज काहीतरी वेगळं करण्याचा इरादा होता वैभवचा कारण कालच्या सामन्यात पाहिलं तर ओमकार आंबेडकरला प्रमोट केलं गेलं होतं आज ओमकारला थोडी विश्रांती दिली आहे आणि स्वतः पुढे सरसावला आणि ऐन मोक्याच्या संघर्षाने आपल्या संघासाठी संकटमोचक म्हणून उभा टाकला चेंडू निर्धाव आलाय या चेंडूवर कोणतीही धाव नाही आहे षटकाची सांगता एका निर्धाव चेंडूने 6 चेंडू 2 धावांची गरज आहे अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही संघासाठी कारण जर मैदानाचा विचार करायला गेलं तर सिंगल डबल देखील कठीण आहे या मैदानावरती आजच्या रजनीमध्ये कारण दुपारच्या सत्रात पाऊस समालोचन कक्षात आपण यानंतर जो आवाज ऐकणार आहोत मॅन फ्रॉम ओसरगाव अर्थातच विवेक परब सर त्यांचं या ठिकाणी स्वागत केले जाते व्यासपीठावरती विवेक जबडे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय स्ट्राइक एंडवरती शुभम दळवी असतील कारण ज्या शुभमने सलामी अतिशय सुरेख दिली जे फलंदाज येत आहेत त्यांना चांगली साथ देत आहेत शुभम दळवी परंतु मैदानावरती थांबणं गरजेचं होतं आणि त्यावेळी आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करणं देखील त्याहीपेक्षा चांगलं गोलंदाज संगम कदम 6 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज आहे 6 ला 2 बनवायचे आहेत कंपल्सरी चेस आहे 6 चेंडू 2 धावा चला सामना फास्ट घेऊया संगमच्या पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउटचा देखना फटका फलंदाज शुभम दळवी यांच्या बॅटमधून आलाय आणि या स्पर्धेत क्वालिफाय होतोय भगवती आंबरड क्रिकेट संघ दशावतारोद्धा अनाव क्रिकेट संघ सर्व खेळाडू संघ मालक संतोष बागवे आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने लाख लाख धन्यवाद आपण या स्पर्धेमध्ये हातभार लावला आपला एक दर्जेदार संघ या स्पर्धेत उतरवला त्याबद्दल साई स्पोर्ट कट्टा क्रिकेट संघ आयोजन कमिटीच्या वतीने आपले पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद नवीन सामना मैदानावरती गिरेश्वर स्पोर्ट्स नांदोस त्यांच्या विरोधात असेल साई स्पोर्ट कट्टा नाणेफेक जिंकतोय नांदोस क्रिकेट संघ प्रथम स्वीकारताय क्षेत्ररक्षण काय घडेल पुढील सामन्यात काय बिघडेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज असेल मॅन फ्रॉम ओसरगाव मिस्टर विवेक परब झालेल्या सामन्यातील सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच मॅन फ्रॉम खोटले मिस्टर वैभव विश्वनाथ परब सामनावीर वैभव परब आपण या ठिकाणी येऊन आपला सामनावीर पुरस्कार स्वीकारायचा आहे आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्याकडून आकर्षक कॅप देखील देण्यात येईल चला नांदोस संघ आपण क्षेत्ररक्षण सजवा विठोबा चव्हाण आणि प्रजेश रावले यांच्याकडून वैभवसाठी 1000 रुपये
व पंकज मोडक यांच्याकडून 500 रुपये वैभव परबला जीपे केले गेले आहेत. धन्यवाद.